नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करत आहात तर त्याच्यामध्ये सर्वांना चॅलेंजिंग आता जे काही पार्ट झालेला आहे तो म्हणजे असा की मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता हे जे तीन विषय आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र करतो, याच्यामध्ये सर्वांनाच मार्क्स मिळतात. परंतु जीके जीएस वाला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मात्र सर्वांचे मार्क्स जातात. तर त्याच गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहे की जीके जीएस वरती जे आपले जाणारे मार्क्स आहेत त्यांना थांबवायचं कसं, मिळत नसतील मार्क्स तर ते मिळवायचे कसे, याच्याबद्दलची जी काही स्ट्रॅटेजी आहे जीके जीएस ची ती तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण स्ट्रॅटेजी समजून घ्या, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि तुमचे जे काही 2-4 मार्क्स कुठेतरी कमी पडत असतील ते तुम्हाला नक्की मिळवण्याचा त्याचा तुमचा याच्यातून प्रयत्न होऊ शकतो. ठीक आहे, आपण डिटेल समजून घेण्याचा प्रयत्न करू. पोलीस भरतीचा आपण जर पॅटर्न बघितला तर साधारणतः 25-25 चा पॅटर्न चालला तर तुम्हाला जीएस साठी 25 क्वेश्चन येतात, मराठी गणित बुद्धिमत्तेला 25 क्वेश्चन येतात. हा एक पॅटर्न आहे. दुसरा पॅटर्न असतो मराठीचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्तेचे 20 आणि जीएसचे 40. तर जीएस इथं मोठ्या प्रमाणात 40 क्वेश्चन येतात किंवा इकडे 25 तरी असतातच मिनिमम. ओके, 25 पेक्षा कमी प्रश्न आले तसं जीएस खूप कमी पेपर असतं. ठीक आहे, नाहीच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, सर्वात जास्त जीएसचे प्रश्न असतात. मग याला अशा पेपरला टॅकल कसं करायचं, त्या जीएसचा अभ्यास कसा करायचा हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये तुमचा सिलेक्शन वाला म्हणजे तुम्ही सिलेक्ट होणार न होणार हे बऱ्यापैकी डिसाईड करणारा जे काही पॉइंट आहे तो म्हणजे जीके जीएस आहे. आणि त्यातला चालू घडामोडीचा जो अभ्यास आहे म्हणजे करंट अफेअर, चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा यावरती यापूर्वीच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. मग मी याच्यामध्ये चालू घडामोडीचा विचार करणार नाही किंवा मी बोलत नाही याच्याबद्दल, चालू घडामोडीबद्दल. त्याच्याबद्दल अभ्यास कसा करायचा, कमी वेळात जास्त चालू घडामोडी आपल्या परफेक्ट कशा करायच्या याच्यावरती आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि कमेंटमध्ये सुद्धा मिळेल, ते तुम्ही तिथं जाऊन बघा व्हिडिओ, किंवा आपल्या चॅनलच्या सगळ्या लिस्ट मध्ये तुम्ही जरी बघितलं तरी ते तुम्हाला मिळवता येईल. ठीक आहे, चालू घडामोडीवाला व्हिडिओ. आता राहिला प्रश्न जीएस आणि जीकेचा, जीएस आणि जीके. तर याचा अभ्यास कसा करायचा बघा. म्हणजे नॉर्मली आम्ही स्टडी करतो सर, पण आमच्या म्हणजे जे काही मार्क्स मिळायला पाहिजेत काहीतरी वेगळेच युनिक क्वेश्चन येतात, मग ते प्रश्न कसे निवडायचे, ते प्रश्न काढायचे कसे, हा चॅलेंजिंग क्वेश्चन असतो. ठीक आहे, तर बऱ्याच मुलांमध्ये असं होतं बघा. म्हणजे तो अभ्यास करत असताना आपण कसा अभ्यास केला पाहिजे, तर आपण एक उदाहरण घेऊ. साधारणतः एखाद्या पेपरमध्ये असं कधी कधी होतं, 25 क्वेश्चन विचारले तसं आपण पकडूया, त्यातले आपल्याला 10 प्रश्न नाही आले किंवा चुकले आपले, असं होत असेल. मी उदाहरण म्हणून 10 प्रश्न पकडतोय, काही लोकांचे 5 चुकत असतील, काही मुलांचे 10-12 सुद्धा चुकत असतील. समजतंय, डिपेंड, प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. आता 10 प्रश्न जे चुकतात की नाही, मग त्या चुकलेल्या प्रश्नांचं विभाजन केलं पाहिजे. आपण काय करतो म्हणजे अगदी तुम्ही असं चाललंय, एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो, फॉर्म भरला, म्हणजे ऍडमिशन केलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठीचं, आणि परत घरी निघून आला, ट्रीटमेंट वगैरे काहीच घेतली नाही. समजतंय, किंवा दुसऱ्या हॉस्पिटलला गेला लगेचच. म्हणजे तुमचं असं आहे, एक पेपर सोडवलं, त्याच्यामध्ये आलेल्या प्रॉब्लेम्स वरती तुम्ही काही ट्रीटमेंटच घेतली नाही, प्रॉब्लेम्स आले तसेच ठेवले, तर त्याचा फायदा होत नाही मित्रांनो. त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. समजतंय, फक्त हॉस्पिटल चेंज करून म्हणजे फक्त पेपर सोडून काहीच होणार नाही. हा पेपर झाला, तो पेपर झाला, दररोज 4 पेपर, काही होणार नाही. समजतंय, त्यावेळी तुम्हाला काय करावं लागेल, अशा पद्धतीने मी जे आता तुम्हाला सांगतोय त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बघा 3 प्रकारचे प्रश्न चुकण्याच्या पद्धती असतात. म्हणजे असं, त्यातला पहिला माहिती असलेले, म्हणजे जीएस मध्ये माहिती असलेले प्रश्न पण कधी कधी चुकतात. मग त्याच्यामध्ये कारण कोणते असतात ते आपण नंतर बघू, पण माहिती असलेले सुद्धा प्रश्न चुकतात. कधी कधी असे प्रश्न असतात की माहितीच नसतात, म्हणजे ते तुमच्यासाठी अननोन असतात. इथं नोन क्वेश्चन असतंय तरी पण चुकतंय. इथं माहिती नसलेले पण प्रश्न असतात, म्हणजे अननोन क्वेश्चन असतात, तर टॉपिकच कधीतरी आयुष्यात कधी बघितलंच ना वगैरे असा वाला पॅटर्न असतो. समजतंय, तो माहिती नसलेला. आणि तिसरा असतो करंटचा, करंट म्हणजे चालू घडामोडी, किंवा तिथला लोकल क्वेश्चन असू शकतो, लोकलचे क्वेश्चन असतात. समजतंय, हे लोकल क्वेश्चन असेल किंवा करंटचा क्वेश्चन असेल. याच्यामध्ये आता हे 10 प्रश्न चुकले ना, आपण एक उदाहरण म्हणून घेऊन चालूयात की सर आमचे माहिती असलेले 4 प्रश्न चुकले, माहिती नसलेले 3 प्रश्न चुकले, आणि करंटचा समजा 2 चुकले आणि इकडे लोकलचा 1 चुकला, असं काहीतरी असेल. समजतंय, 4 आणि 3 7, 2 9 आणि 1 10 असे प्रश्न माझे जीके जीएस मध्ये चुकले. हा डेटा काढला म्हणजेच काय, हॉस्पिटलला गेल्यानंतर आपण डायग्नोस्टिक टेस्ट करतो, म्हणजे आपल्याला काय नक्की होतंय, प्रॉब्लेम काय हे आयडेंटिफाय केलं जातं, आणि त्याच्यानंतरच मग डॉक्टर काय करतो, ट्रीटमेंट देतो आपल्याला त्या पर्टिक्युलर पॉइंट वरती, म्हणजे जिथं काय आपली अडचण असेल. बरोबर, आता तसं तुमची ही डायग्नोस्टिक टेस्ट झाली, काही मुलं इथपर्यंत पण येतात, काढतात, ओके, पण त्याच्या पुढं का जात नाही. पुढं काय केलं पाहिजे मग, हे जे 4 प्रश्न चुकलेले आहेत की नाही याच्यावरती पहिल्यांदा काम करा. माहिती असलेलं
म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे आणि तुम्ही त्याच्यावरती काहीच प्रक्रिया करत नाही किंवा ती ट्रीटमेंट घेतच नाहीये, तर तिथं तुम्ही चुकताय. ओके, मग इथं माहिती असलेल्यांमध्ये काय होतं बघा, इथं पण का चुकतं हे तुम्हाला विचार केल्यावरती समजतं बघा. माहिती असलेले प्रश्न का चुकतात त्याला 3 कारण आहेत. ओके, त्यातला पहिला कारण आठवत नाही, आठवत नाही प्रश्न, बरोबर आहे. दुसरा कारण म्हणजे उत्तर आठवत नसतं. दुसरा कारण आठवत आहे पण कधी कधी 50-50 होतो. हे जीएस मध्ये बऱ्याच वेळा होतं बघा, एकाच प्रश्नाची 2-2 उत्तर वाटायला लागतात, म्हणजे ते 50-50 म्हणतो आपण की 50-50 होत आहे सर, आठवत नसतं. आणि तिसरं असतं काढलंय पण सिली मिस्टेक केली. ओके, सिली मिस्टेक करून जातो. आता याच्यावरती प्रत्येकावरती ट्रीटमेंट आहे, बरोबर. आता आठवत नाही, का आठवत नाही त्याचा विचार करणं गरजेचं आहे. डायग्नोस्टिक टेस्ट झाली, ओके, प्रॉब्लेम सापडला, चुकतंय, प्रॉब्लेम आहे, मग त्याला सोल्युशन काय. आठवत का नाही, रिव्हिजन कमी, लॅक ऑफ रिव्हिजन हे त्याचं कारण असतं. ओके, म्हणजे तुम्ही एकदाच वाचलेलं असतं, तुम्ही काय स्वामी विवेकानंद आहे का की एकदा वाचलं लक्षात राहिलं. ठीक आहे, आपण वाचणं गरजेचं आहे, एकदा नाही, 2दा 3दा 4दा हे वाचणं, रिव्हिजन गरजेचं आहे, रिव्हिजन मस्ट. ओके, रिव्हिजन तुम्हाला मारायचीच आहे. मग रिव्हिजन मारली तर काय होतं, एखाद दुसऱ्या रिव्हिजन नंतर थोडं थोडं आठवायला लागतं, मग कन्फ्युजन क्रिएट होतो. म्हणजे 50-50 वाल्या सेकंड पॉईंट वरती येतो, आठवायला पण लागतं पण एका वेळेस 2-2 उत्तर वाटायला लागतात. अजून रिव्हिजनची गरज आहे. याचा अर्थ प्रत्येकाला जो प्रॉब्लेम येतोय की नाही त्याचं सोल्युशन आहे बघा. एखाद्याला जिथं ज्या पॉइंटला 50-50 वाटतं त्याचा 100% त्या पॉइंटला वाचलंय त्याने, एकदा 2दा 3दा वाचला असेल, पण अजून वाचण्याची गरज आहे, म्हणजे अजून रिव्हिजनची गरज आहे तुम्हाला त्या पर्टिक्युलर टॉपिकसाठी. ओके, मग अजून रिव्हिजन मारायची म्हणजे तुमचा हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, मग आठवायला लागेल. मग तरी पण काय मुलांच्या सिली मिस्टेक होता, त्याच्यासाठी पर्टिक्युलर वेगळं काम करायचं की सिली मिस्टेक कशा होणार नाहीत, आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, त्याचंच उत्तर त्यालाच देतोय का वगैरे हे बघितलं पाहिजे. हा त्यातला भाग आला. ठीक आहे, जे अशा पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर माहिती असलेले प्रश्न चुकणे थांबेल. ओके, म्हणजे तुम्ही डायग्नोस्टिक टेस्ट केलीत, ट्रीटमेंट घेतलीत, बरे व्हाल. सेम तसंच मी तुम्हाला हॉस्पिटलवाला सीन घेऊन का सांगतोय, कारण कनेक्ट होतं, आपल्याला लगेचच समजता येतं याच्यात. ठीक आहे, हे माहिती असलेले प्रश्न बरोबर यायला लागतील आणि माहिती नसलेले प्रश्न, माहिती नसलेल्या प्रश्नांसाठी मित्रांनो तुम्हाला वेगळी एक पद्धत सांगतो. ठीक आहे, ती तुमच्या कामी येईल. माहिती नसलेल्या प्रश्नांचं काय करायचं बघा, सरळ सरळ दिवसाला 5-10 पेपर काय करायचे, हाताळायचे, संभाव्यवाले, संभाव्य पेपर. म्हणजे कुठल्याही अकॅडमीचे पेपर वगैरे किंवा कुठल्या तरी टेलिग्राम चॅनलला, काय काय टेलिग्राम चॅनल असे आहेत की दररोज पेपर टाकतात एक एक वेगवेगळ्या अकॅडमीचे, मग त्याचा वापर करायचा. ते फक्त बघायचं, मराठी गणित बुद्धिमत्ता त्यातला सोडवत बसू नका तुम्ही. ठीक आहे, फक्त जीएस बघा. मग जीएस मध्ये काय करायचं, त्यातले तुम्हाला फक्त वाचायचे प्रश्न. समजा 25 क्वेश्चन दिले असतील त्याने पेपरमध्ये, तर 25 पैकी तुम्हाला समजा 17 येत आहेत, तुम्हाला 8 येत नाहीत, माहिती नाही येत तुम्हाला, माहिती नसलेले 8 आहेत. त्या 8 काय करायचे, आपल्या वही एक वहीच घालायची त्याच्यासाठी आणि विषय वाईज घालायची. इतिहास, राज्यशास्त्र, म्हणजे एकाच वहीचे 4 भाग करायचे, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, विज्ञान. जसा ज्या पॉईंटचा किंवा ज्या सब्जेक्टचा तुम्हाला प्रश्न सापडला की लगेचच त्याच्यात तुम्हाला लिहायचा आहे आणि तो म्हणजे तुमची वही भरेल. इतिहासाचे प्रश्न न येणारे, भूगोलाचे प्रश्न न येणारे, समजताय. अशा पद्धतीने तुमची ती वही तयार होईल आणि त्याच वहीचं रिव्हिजन करायचं. बाकी तर तुमचं ह्या पद्धतीनं चाललंयच की. आणि माहिती नसलेले नवीन टॉपिक तुम्हाला इथं दिसायला लागतात की आपण कुठल्या कुठल्या टॉपिक मध्ये कमी आहे, मग त्या टॉपिकवरती नंतर थोडंसं R&D करायचं, म्हणजे शोधत राहायचं की याचं डेटा कुठे भेटेल आपल्याला, समजताय. अशा पद्धतीनं जर तुम्ही जीएसचा अभ्यास केलात आणि करंटचं मी ऑलरेडी सांगितलंय कसं करायचं, जर तुम्ही या पद्धतीला फॉलो केलं तर तुमचे 100% मार्क्स वाढायला तुम्हाला मदत होईल. आणि लेखीच्या अभ्यासासाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, खास पोलीस भरतीसाठी स्पेसिफिक. ओके, तर त्याचं पुस्तकाचं चिन्ह असलेलं तुम्ही मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये देईन, पिन केलेलं, समजतंय. मग तुम्हाला तिथं डायरेक्ट असे काही पॉईंट्स किंवा कसा अभ्यास करायचा वगैरे ही स्ट्रॅटेजी तर मिळेलच, सोबतच ते स्टडी मटेरियल सुद्धा मिळेल. शौर्य नावाची बॅच एकदा नक्की बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, बाकी काही प्रश्न असतील तुमचे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याचं उत्तर देण्याचा आपला प्रयत्न नक्की असेल. ठीक आहे, धन्यवाद.